आज आपण करतोय कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी। त्यासाठी पाहिजेत कच्चे फणसाचे गरे, कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहे सुका जवला, तो धुवून घेतलेला आहे। ही भिडाची कढई आहे आणि ही खूप जुनी अशी माझ्या आजीची कढई आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल केले गरम, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकले। त्याला आपण कांदा, कढीपत्ता आणि मिरची टाकूया। आपण कांदा चांगला परतून घेऊया। आता आपण या फोडणीत घालतोय आलं आणि लसूणची पेस्ट, ती पण चांगली आपण परतवून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये घालतोय मालवणी मसाला, 1.5 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद आहे, ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया। आता या मिश्रणात आपण थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं आणि नंतर लागलं तर परत पाहूया आपण। आता ह्याच्यामध्ये टाकतो आपण हे गरे जे धुवून घेतलेले आहे स्वच्छ करून, आता ते आपण ह्याच्यामध्ये परतवून घेऊया। आता हे सगळं आपण पुन्हा मिक्स करून घेऊ आणि थोडंसं गरम पाणी टाकून त्याला चांगली उकळी येऊन देऊ। अशा प्रकारे आपली फणसाची घाळण घालून भाजी तयार आहे।